नमस्कार, मी डॉक्टर बालाजी बिरादार, मधुमेह तज्ज्ञ, अश्विनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उदगीर येथे डायबेटॉलॉजिस्ट म्हणून उपचार करत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की डायबिटिकच्या उपचारामध्ये जी औषधे वापरल्या जातात ती कशी घ्यायला पाहिजे. म्हणजे जेवणाच्या अगोदर घ्यायला पाहिजे का जेवणाच्या नंतर घ्यायला पाहिजे, किंवा ते ड्रग्ज काय दुष्परिणाम करतात, किंवा ते ड्रग कोणती शुगर करतो, म्हणजे फास्टिंग शुगर कंट्रोल करतो का जेवणानंतरची शुगर कंट्रोल करतो, किंवा त्याचे फायदे काय, याबद्दल मी सविस्तर माहिती सांगणार आहे. तर चला आज आपण पाहूया या औषधाची माहिती. तर पहिला डायबिटिकच्या उपचारामध्ये जे ग्रुप ड्रग्ज वापरले जातात ते 4 ग्रुपमध्ये डिवाइड केले जातात. तर पहिला ग्रुप आहे डिक्रीज ऑब्सॉर्प्शन ऑफ शुगर, म्हणजे आपण जेव्हा अन्न खातो, म्हणजे मेन अन्नामध्ये कार्बोहायड्रेट जे असतं त्यापासून शुगर तयार होत असते. तर हे शुगर लवकर पचन होणं काम हे ड्रग्ज करत असतात. तर तुम्हालाही माहित असेल बाजारामध्ये हे ओग्लिबोज नावाने येतं. तर हे काय करतं, ते पचनशक्ती कार्बोहायड्रेटचं पचन लवकर होऊ देत नाही, त्यामुळे हे अन्न खूप वेळ पोटात राहतं आणि रक्तातली साखर लवकर वाढू देत नाही. तर आता हे ड्रग्ज कधी घ्यायला पाहिजे, जर तुम्ही जेवायला सुरुवात करता, पहिला घास खाता, तर पहिल्या घासासोबत हे ड्रग्ज घ्यायला पाहिजे. तर आता ह्याचे साईड इफेक्ट काय आहेत, तर हे ड्रग्ज काय करतं, अन्नाचं पचन लवकर होऊ देत नाही. मग हे अन्न जेव्हा खाली लहान आतड्यात जातं तेव्हा आपल्या पोटामध्ये काही बॅक्टेरिया असतात, ते बॅक्टेरिया फर्मेंटेशन करतात फूडचं. मग ते फर्मेंटेशन झाल्यानंतर काही गॅसेस तयार होतात, त्यामुळे पेशंटला काय वाटतं, मळमळ उलटी झाल्यासारखं, पोट फुगल्यासारखं वाटतं. अशा प्रकारे हे ड्रग जेवणाच्या पहिल्या घासासोबत घेतलं जातं. त्याचे साईड इफेक्ट काय असतात, आणि हे ड्रग्ज युजली जेवणाच्या नंतर जी शुगर वाढते त्याला पोस्ट प्रँडियल शुगर म्हणतात, ते शुगर कंट्रोल करतात. आता दुसरा ग्रुप आहे इन्क्रीज क्वांटिटी ऑफ इन्सुलिन, म्हणजे इन्सुलिनची क्वांटिटी वाढवणारे किती ड्रग्ज आहेत. पहिले ड्रग्ज आहे डायरेक्ट इन्सुलिनचं इंजेक्शन दिलं जातं. खूप लोकांना हे इंजेक्शन आवडत नाहीत, कारण किती वेळ टोचून घ्यायचं, कसं स्टोअर करायचं. तर इन्सुलिनचे सुद्धा साईड इफेक्ट आहेत. त्याच्याने आपलं वजन वाढतं, प्लस रक्तातली साखर कमी होते. आणि आता याच ग्रुपमधलं दुसरं ड्रग्ज म्हणजे सल्फोनिलुरिया, ज्याला आपण बाजारामध्ये ग्लिमिप्राइड म्हणतात. 1 mg 2 mg 3 mg 4 mg पण हे ड्रग भेटतं, आणि हा ड्रग खूप वर्षापासून आपण वापरत आहोत. ह्या ड्रगचं सुद्धा साईड इफेक्ट काय आहे, हे ड्रग्स रक्तातील इन्सुलिन लेवल वाढवतं. इन्सुलिनचे साईड इफेक्ट आताच पाहिलेत, एकतर ते वजन वाढवतं किंवा रक्तातली साखर कमी करतं. म्हणून हे जे ड्रग्स जेव्हा तुम्ही ओल्ड पेशंटमध्ये वापरता तेव्हा थोडं काळजीपूर्वक वापरा आणि कमी डोसपासून सुरुवात करा. कारण ओल्ड एजमध्ये अचानक रक्तातली शुगर कमी होऊन त्यांना झटका येऊ शकतो, हृदयावर ताण येऊ शकतो, किंवा रात्री चलताना बाथरूममध्ये पडू शकतात. त्यामुळे हे ड्रग्स ओल्ड एजमध्ये जरा कमी डोजने चालू करू शकतात. आता तिसरा ड्रग्ज येतो, किंवा याच्या पुढचा ड्रग्ज आहे ग्लिनाइड्स. ग्लिनाइड्स अशा ड्रग्ज आहेत की जे नॉन सल्फोनिलुरिया ड्रग्जमध्ये मोडतात. हे सुद्धा ड्रग्ज युजली रक्तातली जेवल्यानंतरची शुगर कमी करतात. आणि आता तुम्हाला माहिती आहे सल्फोनिलुरिया ड्रग्ज कधी घ्यायचं, युजली ग्लिमिप्राइड हे ड्रग जेवणाच्या अर्धा तास अगोदर घेतलं जातं. कारण हे ड्रग्ज काय करतात, इन्सुलिन तयार करतात, आणि इन्सुलिन हे हेक्झामर फॉर्ममध्ये असतं. हे ह्याला जर ऍक्टिव्ह फॉर्ममध्ये आणायचं असेल तर हेक्झामर कन्वर्टेड टू डायमर, डायमर टू मोनोमर, ह्याला कमीत कमी अर्धा तास लागतो. म्हणून ते ग्लिमिप्राइड जी गोळी आहे ती युजली अर्धा तास अगोदर घ्यायला पाहिजे. आणि आता याच ग्रुपमधली जी रेपाग्लिनाइड म्हणून गोळी आहे ग्लिनाइड, ती गोळी काय करते, एकतर तुमच्या जेवणाच्या पोस्ट प्रँडियल शुगर कमी करते. त्याच्यामुळे ही गोळी सुद्धा तुम्हाला जेवणाच्या पहिल्या घासासोबत घेतली पाहिजे. आणि ही गोळी युजली सल्फोनिलुरिया जी आता ग्लिमिप्राइड सारखं खूप वेळ काम करत नाही, तर ही शॉर्ट ऍक्टिंग ड्रग आहे. त्यामुळे ही ड्रग्ज युजली हायपोग्लायसिमियाचे प्रमाण सल्फोनिलुरिया कमी करत नाही. आता तिसरा ड्रग आहे GLP-1 आलेला, आणि चौथा आहे DPP-4 इन्हिबिटर्स. हे 2 ड्रग्ज सुद्धा रक्तातील इन्सुलिनचं लेवल वाढवतील. पण या ड्रग्जचं मॅजिक ड्रग्ज म्हणून ओळखले जात आहेत हे सध्या ड्रग्ज. तर हे ड्रग्ज काय करतात, आपण जेव्हा अन्न खातो, अन्न खाल्ल्यानंतर त्याचं अन्नातलं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं, आणि आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमधून एक हार्मोन तयार होतं, इन्क्रिटिन हार्मोन. तेच इन्क्रिटिन हार्मोन म्हणजे GLP-1 आणला. हे GLP-1 काय करतं, याचे खूप काम आहेत. एकतर पचलेली जी शुगर वाढलेली असते ती शुगर कमी करण्याचं काम करतं, कारण इन्सुलिनची लेवल वाढवतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोस्ट प्रँडियल ग्लुकेगॉन लेवल कमी करतं. जे ग्लुकेगॉन काय करतं, तुमच्या जेवणानंतरची शुगर पोस्ट प्रँडियल शुगर वाढवतं, ते कमी करतं. तिसरं तुमच्या मेंदूला सिग्नल पाठवतं की तुझं पोट भरलेलं आहे, आता तू जास्त जेवू नको. चौथं म्हणजे तुमचं पचन कमी करतं, म्हणजे गॅस्ट्रिक एम्प्टिंग उशिरा करतं, म्हणजे डिले करतं. खूप वेळ तुमचं अन्न पोटामध्ये साचून राहतं, त्यामुळे तुम्ही जेवत नाही. अशा प्रकारे तुम्ही जेवण कमी करता, त्यामुळे तुमचं वजन कमी होतं. आणि या गोळ्या सध्या किडनीच्यासाठी किंवा हृदयासाठी खूप चांगल्या समजल्या जातात. कारण डायबिटिकचं आपल्याला माहित आहे, डायबिटिकच्या लोकांना हृदयरोग होण्याचं प्रमाण नॉर्मल पेशंटपेक्षा डबल असतं. तसेच किडनी खराब होण्याचं प्रमाण या लोकांमध्ये खूप जास्त असतं. त्यामुळे हे ड्रग्ज तुमचे एकतर वजन कमी करण्यासाठी कामाला येतात, शुगर कमी करण्यासाठी येतात, तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कामाला
येतात, तसेच हृदयरोग किंवा किडनीपासून प्रोटेक्शन भेटतं. अशा प्रकारे या ग्रुपचं फायदे खूप आहेत. त्यामुळे हे ड्रगचं महत्त्व सध्या वाढत चाललं आहे. आणि लास्ट ड्रग जे की आपल्या रक्तातली शुगर किडनी वाटा बाहेर फेकून देतं. कारण हे ड्रगचं इन्सुलिन तुमच्या शरीरात बनतंय न बनतं याच्याशी काही संबंध नाही, किंवा तुमच्या जे ग्लुकोज तयार होईल त्याला प्रतिसाद पेशी तुमच्या प्रतिसाद देत आहेत याच्याशी काही देणं घेणं नसतं. जे मेन कारण असतं डायबिटीज होण्यामागे एकतर इन्सुलिन डेफिशियन्सी किंवा इन्सुलिन रेजिस्टन्स, या दोन्हीशी काही त्याचं देणं घेणं असतं. जसं की एखादं धरण भरलेलं आहे आणि ते धरणातलं खाली करण्यासाठी दरवाजे उघडले जात आहेत, तसंच रक्तातली शुगर वाढलेली असताना तुमच्या किडनीचं नळ उघडलं जातं, ते शुगर जे आहे किडनी वाटा बाहेर फेकली जाते. पण तुम्हाला माहित आहे की जेव्हा एखादी शुगर असते, शुगरच्या भोवती मुंग्या खूप लवकर लागतात. त्यामुळे जेव्हा हे ड्रग किडनी वाटर शुगर बाहेर फेकतात तेव्हा त्या ठिकाणी तुमचे फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून हे ड्रग युजली जेव्हा घेतात तेव्हा त्याच्यासोबत 1 ग्लास जास्त पाणी पिलं पाहिजे. आणि ही गोळी युजली तुमच्या सकाळी ब्रेकफास्टच्या अगोदर घेतली जाते. त्यामुळे सध्या ह्या गोळीचं महत्त्व खूप वाढलेलं आहे. आपण पाहताच बाजारामध्ये आजकाल डॅपाग्लिफ्लॉझिन, एम्पॅग्लिफ्लॉझिन म्हणून गोळी येतात, 10 mg ची गोळी येतात. ही ड्रग सध्या डायबिटीज असो नसो ज्या लोकांना हार्टचा आजार आहे त्या लोकांमध्ये सुद्धा ही गोळी वापरलेली जात आहे. कारण ही गोळी शुगरवर तर काम करतच आहे, तसंच वजन कमी करण्यासाठी मदत करत आहे, तसंच तुमच्या हृदयाला प्रोटेक्शन देत आहे, तसंच किडनीला प्रोटेक्शन देत आहे. त्यामुळे हे 2 ड्रग सध्या मॅजिक ड्रग म्हणून ओळखले जातात. कोणते कोणते? एक तर GLP-1 अनालॉग, हे आधी इंजेक्टेबल फॉर्म मध्ये भेटायचं GLP-1 अनालॉग, पण याची गोळी सुद्धा सध्या बाजारात आहे. त्या गोळीचं नाव आहे रिबेल्सस. त्याचं कंटेंट आहे सेमाग्लुटाइड. ही 3 mg, 7 mg, 14 mg मध्ये दिली जाते. ही गोळी सुद्धा सकाळी उपाशी पोटी दिली जाते. त्यानंतर अर्धा तास काही खायचं नसतं. ही गोळीचं सध्या बाजारामध्ये खूप महत्त्व वाढत आहे. कारण ही गोळी सुद्धा तुमच्या हृदयाला प्रोटेक्शन, किडनीला प्रोटेक्शन, तुमचं वजन कमी करणं, तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करणं, तुमचं शुगर कंट्रोल नाही कमी करणं, असे सध्या बाजारामध्ये नवीन ड्रग्स बाजारामध्ये आलेले आहेत. अगोदर याचं पेटेंट बाजारात गव्हर्नमेंटकडे नव्हतं म्हणून याच्या किमती 40 रुपयाला एक गोळी असायची. पण आता या गव्हर्नमेंटनी या गोळी चार्जेस कमी झालेले आहेत. गोळी प्रत्येक गोळी 8 रुपयाला, 10 रुपयाला मिळत आहे. हे गोळी आता अफोर्डेबल झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा आता अगोदर ज्या चालत आलेल्या आहेत गोळ्या त्यापेक्षा या गोळ्या जर वापरला तर तुमचं फक्त ग्लुकोज कंट्रोल राहणार नाही, तर ग्लुकोजच्या व्यतिरिक्त जे आजकाल म्हटलं जातं की तुम्ही BP कंट्रोल केलं पाहिजे, तुमचं कोलेस्ट्रॉल कंट्रोल केलं पाहिजे, तुमचं हृदयाचं प्रोटेक्शन केलं पाहिजे, किडनीचं प्रोटेक्शन, हे ड्रग्स सगळंच काम करतात. त्यामुळे याचा यूज सध्या वाढत आहे. तर अशा प्रकारे मला जर ही माहिती आवडली असेल किंवा तुम्ही ज्या गोळ्या घेता गोळ्या बरोबर टाईमवर घेताय का किंवा त्याचे साईड इफेक्ट काय आहेत ह्याची माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही एकदा अश्विनी हॉस्पिटलला भेट द्या आणि तुम्ही आपल्या उपचाराबद्दल जे चालू आहे ते बरोबर आहे की नाही हे सुद्धा तपासणी करू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच मी पुढच्या वेळेस नवीन व्हिडिओ घेऊन येईल. नमस्कार.